हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संकेत चांदे माया। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल होणार आहे। तर हे काय आहे, तर आपण आज याच्यापासून बनवणार आहे आळूची वडी। हे बघा वडी। तर मित्रांनो, आपण याचंच आता कालवण बनवणार आहे। तर कालवणची रेसिपी बघा, एकदम कमी टाइमात आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तर चला रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। सो लेट्स स्टार्ट माय आर्ट। आपण पानं एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे। आळूची पाने आपल्याला वडी बनवायची आधी, त्यासाठी ही पानं धुवून घ्यायची आणि हे त्याचे डेट आहेत ना लांब लांब, हे आपण काढून टाकूया। चला आता बेसन मिक्स करून घेऊया। त्यासाठी आपण बेसन घेतलंय। बेसन मस्त घरचीच दळलेलं आहे आणि आपण त्यात ओवा, हळदी पावडर आणि मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तसंच आपण त्यात थोडा मसाला ऍड केलाय आणि कोथिंबीर घालून त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स एकदम जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम असलं पाहिजे, कारण आपल्याला जेणेकरून पानाला लावता येईल अशा प्रकारे ठेवायचं आणि झाल्यानंतर पानावरती असं अप्लाय करायचं। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण पानाला लावून असं अप्लाय करायचं। त्यानंतर आपण त्याला फोल्ड करत घ्यायचं, गोल गोल करत घ्यायचं। हे पानाला गोल गोल करत घ्यायचं आणि परत त्याच्यावरती बेसन लावून घ्यायचं। म्हणजे काय होतं, एकदम वडी एकदम छान बनते। तर अशा प्रकारे हे गोल गोल करून त्याच्यावर थोडं थोडं अप्लाय करत घ्यायचं। तर आपण अशा प्रकारे पूर्ण पानाला बेसन लावून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि आपण जे काही पाणी उकळायला ठेवलं होतं 5 ते 10 मिनटं, त्यावर आता आपण एक चाळणी ठेवणार आहे आणि त्यावरती जे आळूची पाने ते मस्त व्यवस्थित ठेवून त्यावरती आपण एक प्रकारे झाकून ठेवायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि ती 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर त्याला परत पलटून ठेवायचं। आणि हे बघा, अशा प्रकारे आपली आळूची वडी एकदम तयार झाली आहे। आता आपण त्यांना मस्तपैकी कट करून घेऊया अशा प्रकारे गोल गोल साईजचे एकदम छोटे छोटे आपल्याला लागतील तशाप्रमाणे कट करून घ्यायचे। आपण त्याला असे पण खाऊ शकतो, खूप छान लागतं असे, आणि फ्राय केल्यानंतर तर अतिउत्तम। तर चला आपण आता त्यांना फ्राय करून घेऊया। तर मित्रांनो, अशा प्रकारे फ्राय झाल्यानंतर हे खूप खमंग लागतात। मला तर असे खूप आवडतात। चला तर आपण टेस्ट करून बघूया। हे बघा वडी। तर मित्रांनो, आपण याचंच आता कालवण बनवणार आहे। तर कालवणची रेसिपी बघा, एकदम कमी टाइमात आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तर चला, अगदी वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूया। तर हे बघा, गॅस चालू करून आपण कढई ठेवून घेऊया आणि 2 ते 3 पळ्या मस्त तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यात मिरची टाकून, मिरची थोडी लालसर झाली की लगेच लसूण टाकायचं। लसूण झालं की लगेच जिरं घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं। आणि थोडं मिक्स झाल्यानंतर, लसूण लालसर झाल्यानंतर त्यात थोडा कांदा ॲड करून घ्यायचा। कांदा मस्त मिक्स करून घ्यायचा। परत कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा। कांदा एकदम लालसर झाला की आपण त्यात लगेच टोमॅटो ॲड करणार। मस्त टोमॅटो घालून घ्यायचं, परत मिक्स करून घ्यायचं एकदा गरगर आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडं 5 ते 10 मिनिटानंतर परत आपण त्यात
हळदी पावडर टाकून घेऊया. हळदी पावडरला परत एकदा मस्तपैकी मिक्स करून घेऊया, म्हणजे छानसा कलर येतो ते बघा. त्यानंतर त्यात ॲड करायचा कांदा मसाला, आपला घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ, आणि आपण थोडं लाल तिखट घालणार आहे आणि त्याला पण एकदम मस्तपैकी पण मिक्स करून घ्यायचं. हे बघा कसलं भारी वाटते. आणि आपण ही जी चण्याची डाळ आहे ही आपण बारीक करून घेतलेली आहे. तर तिला मस्तपैकी एकदम थोडं पाणी घालून ते एकदम शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मस्त लालसर कलर येत नाही तोपर्यंत त्याला मस्तपैकी एक शिजू द्यायचं आहे. बघू शकता कसा छान कलर आला आहे. नंतर आपण त्यात कोथिंबीर ॲड करणार वरतून, आणि हे बघा मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची, आणि ते आळूवड्या जे आहेत ते आपण त्याच्यात ॲड करून टाकायच्या, आणि थोडेच टाकायच्या बरं का, बाकीच्या खायला ठेवायच्या. मी तर बाकीच्या खायला ठेवणार आहे. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही भाजी करू शकता, नाहीतर तशा पण खाऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. आणि हा मित्रांनो, कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका, आणि एन्जॉय करा तुम्ही रेसिपी आपल्या परिवारासोबत. सो बाय.